प्रश्न 1. मालदीवच्या राष्ट्रपतीने अलीकडे किती तास प्रेस कॉन्फरन्स घेऊन जागतिक विक्रम केला आहे? बरोबर उत्तर आहे 15 तास. प्रश्न 2. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अलीकडे कोणत्या राज्यात योग महोत्सवाचा उद्घाटन केला? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 3. निर्मला सीतारमण यांनी अलीकडे कॉर्पोरेट भवनचा उद्घाटन कोठे केला? बरोबर उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 4. भारत आणि कोणत्या देशाने निव्वळ शून्य उत्सर्जनाला चालना देण्यासाठी ऊर्जा सहकार्य कराराची पुनर्नवीनीकरण केली आहे? बरोबर उत्तर आहे डेन्मार्क. प्रश्न 5. अलीकडे जागतिक हात स्वच्छता दिवस कोणत्या तारखेस साजरा करण्यात आला? बरोबर उत्तर आहे 5 मे. प्रश्न 6. नितीन गडकरी यांनी तेलंगणामध्ये अलीकडे किती राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा उद्घाटन आणि शिलान्यास केला? बरोबर उत्तर आहे 14. प्रश्न 7. डीआरडीओने अलीकडे स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची पहिली उड्डाण चाचणी कोठे घेतली? बरोबर उत्तर आहे शिवपूर, मध्य प्रदेश. प्रश्न 8. अंगोला हा अलीकडे आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा आयसा कोर सदस्य देश बनला आहे? बरोबर उत्तर आहे 123वा. प्रश्न 9. भारताचा पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड अलीकडे कोणत्या नगरपालिकेने जारी केला? बरोबर उत्तर आहे गाझियाबाद नगरपालिका. प्रश्न 10. कोणत्या भारतीय शहराला WHO ने अलीकडे वयोनुकूल शहर म्हणून मान्यता दिली आहे? बरोबर उत्तर आहे कोझिकोड. प्रश्न 11. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना कोणता पुरस्कार देण्यात आला? बरोबर उत्तर आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न. प्रश्न 12. IPLमध्ये सलग 6 षटकार मारणारा पहिला खेळाडू कोण? बरोबर उत्तर आहे रियान पराग. प्रश्न 13. 2025च्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची रँक कितवी आहे? बरोबर उत्तर आहे 151. प्रश्न 14. 2024मध्ये भारताची जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकातील रँक कितवी होती? बरोबर उत्तर आहे 159. प्रश्न 15. भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी कोठे स्थापन होणार आहे? बरोबर उत्तर आहे मुंबई. प्रश्न 16. 2025ची राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? बरोबर उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न 17. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे मिक्स्ड मार्शल आर्ट. प्रश्न 18. जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण 2025 जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 19. भाषिनी हा AI आधारित भाषा अनुवाद प्लॅटफॉर्मचा शुभारंभ कोणी केला? बरोबर उत्तर आहे नरेंद्र मोदी.